Hello student. So our new chapter is chemical thermodynamics. In previous chapter we studied chemical kinetics. In this chemical kinetics, this chapter we study the rate of reaction. The rate of reaction कशावर डिपेंड असतो त्याच्या कॉन्सन्ट्रेशनवर. त्यात आपण बघितलं फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, झिरो ऑर्डर रिॲक्शन, इन्स्टंटेनियस रेट, ॲव्हरेज ऑफ रेट रिॲक्शन, देन कोलिजन थिअरी, देन इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट, then various type of numerical problem. So in this lecture we study the new chapter is chemical thermodynamics. So chemical thermodynamics is also part of the physical chemistry. Is also part of the physical chemistry. This chapter total weightage is 6, 8 marks. एट मार्क्स काय विथ ऑप्शन आणि विदाउट ऑप्शन. सो हा चॅप्टर विचारला जातो 8 मार्क्सला विथ ऑप्शन. टोटल ऑप्शन कॅल्क्युलेट करून केमिकल थर्मोडायनॅमिकवर क्वेश्चन पडता 8 मार्क्सला आणि विदाउट ऑप्शन तो 6 मार्क्सला असतो. सो फिजिकल केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त वेटेज ह्या चॅप्टरला आहे बिकॉज तो ऑप्शन धरून किती मार्क्सला आहे 8 मार्क्सला आहे आणि विदाउट ऑप्शन तो विचारला जातो 8 मार्क्सला. सो फर्स्ट ऑफ ऑल मिनिंग ऑफ केमिकल थर्मोडायनॅमिक. वी नो केमिकल कशात असतात, ज्या काही आपण रिॲक्शन स्टडी करतो त्या सगळ्या कशा होता इन द फॉर्म ऑफ केमिकल. बट इन केस ऑफ थर्मोडायनॅमिक, सो थर्मो अँड डायनॅमिक दोन सेपरेट वर्ड आहे. सो थर्मो अँड डायनॅमिक. थर्मो म्हणजे काय का ज्या कंपाऊंडला आपण थर्मल आपण म्हणतो थर्मल. सो थर्मो म्हणजे हीट का त्या कंपाऊंडला काय द्यायची हीट द्यायची. आणि डायनॅमिक म्हणजे चेंज. डायनॅमिक म्हणजे चेंज आणि थर्मो म्हणजे हीट. सो केमिकलमध्ये जी काही हीट असेल किंवा त्यांच्यामध्ये काय जो चेंज होतो हीटमध्ये, सो तो कशा स्टडी करायचा आपल्याला केमिकल थर्मोडायनॅमिक. तो सिम्पल केमिकल म्हणजे सगळ्या रिॲक्शन कन्सिडर करायच्या. देन थर्मो मीन्स थर्मो प्लस डायनॅमिक. सो थर्मो इज थर्मोचं मिनिंग काय घेऊ शकतो आपण हीट अँड डायनॅमिक्स म्हणजे चेंज. और हीटलाच आपण काय म्हणू शकतो एनर्जी और चेंजलाच काय म्हणतो आपण मोशन का त्याच्यामध्ये काय असतात मोशन असतात. सो सिम्पल एनर्जी इन मोशन का त्या एनर्जीमध्ये किती प्रमाणात मोशन असतात किंवा एनर्जीची मोशन म्हणजे काय एनर्जीची हालचाल कशी होती त्याला काय म्हणतात थर्मोडायनॅमिक. सो सिम्पल काय थर्मोडायनॅमिक केमिकल्स म्हणजे सगळ्या रिॲक्शन आणि थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय का त्याच्या जी काही एनर्जी असेल त्या एनर्जीमध्ये काय चेंज होतो किंवा त्या एनर्जी कशा चेंज होता त्यातला जो काही स्टडी करायचा आहे त्यालाच काय म्हणतात केमिकल थर्मोडायनॅमिक. आता आपण सिम्पल एक्झाम्पल बघतो वॉटर आहे. आपण वॉटर समजा वॉटर घेताना लिक्विड फॉर्ममध्ये जर वॉटरला आपण हीट केली तर त्याचं कन्वर्जन वेपर्समध्ये होतं. ओके वॉटरला काय केली आपण हीट केली मग H2O आणि त्यातला आपण हीट केली तर त्याचं व्हेपरमध्ये होतं. सो लिक्विडचं व्हेपरमध्ये झालं म्हणून त्याच्यात काय झाला त्याच्या मोशनमध्ये किंवा त्याला हीट केल्यानंतर त्याच्यात चेंज झाला. सो त्यालाच काय म्हणतात केमिकल थर्मोडायनॅमिक. सो सिम्पल एक्झाम्पल बघू. H2O घेतला आपण वॉटर मॉलिक्यूल इन द फॉर्म ऑफ लिक्विड. आपण देल म्हणजे काय त्याला आपण काय केली हिटिंग केली टू गेट H2O इन व्हेपर्स. त्याचं काय होतं आहे व्हेपर्स होतं आहे. सो सिम्पल काय केमिकल कायनेटिक्समध्ये जर आपण लिक्विड फॉर्ममध्ये घेतला त्याला हीट दिली आणि त्याचं कन्वर्जन व्हेपर्समध्ये झालं. सो त्याच्या एनर्जीमध्ये काय झाला चेंज झाला. सो इट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ केमिकल थर्मोडायनॅमिक. सो सिम्पल केमिकल थर्मोडायनॅमिक म्हणजे काय का त्याच्या ज्या काही एनर्जी आहे त्यात जो काही चेंज होतो त्याला काय म्हणतो केमिकल थर्मोडायनॅमिक. अगेन आपण एक एक्झाम्पल घेऊ. वी नो सेल बॅटरीतला सेल सगळ्यांना माहिती. सो बॅटरीतल्या सेलमध्ये कोणती एनर्जी असती केमिकल एनर्जी. त्याचं कन्वर्जन कशात होतं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. सो केमिकल एनर्जीचं कन्वर्जन कशात होतं इलेक्ट्रिकल एनर्जी. सो इथं पण हे एक एक्झाम्पल आहे कसलं केमिकल थर्मोडायनॅमिक्स. काय झालं जे काही बॅटरीतला सेल असतो त्यात कोणती एनर्जी असते केमिकल एनर्जी. त्याचं कन्वर्जन तो कशात करतो इलेक्ट्रिकल एनर्जी. सो इट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ केमिकल थर्मोडायनॅमिक. सो अगेन एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करू शकतो. डॅम्प माहिती आहे सगळ्यांना डॅम्प असतं आपले. सपोज हा डॅम्प कन्सिडर केला किंवा डॅम्पचं एक एक्झाम्पल घेतलं. सो डॅम्पमध्ये काय आपण वॉटर असतं बरोबर ना.
त्यात काय असतं, वॉटर असतं. जे काही डॅम्पमध्ये वॉटर असतं सो ते वॉटर काय असतं, मूव्हेबल नसतं. जे डॅम्पमध्ये आपण ते साठवलेलं असतं सो मूव्हेबल नसतं. जे कंपाऊंड किंवा जे लिक्विड फॉर्ममध्ये असतात का जे स्टेबल असतात, मूव्हेबल नसतात, सो त्यांच्याकडे कोणती एनर्जी असती, पोटेन्शियल एनर्जी. डॅमचं एक्झाम्पल कन्सिडर केलं, त्यात वॉटर कसं असतं, स्टोअर केलेलं असतं, ते मूव्हेबल असतं का, नसतं, म्हणून त्यामध्ये कोणती एनर्जी असते, पोटेन्शियल एनर्जी. सो नेक्स्ट, आता हेच जर आपण पाणी काय म्हणतो त्याला ओव्हरफ्लो केलं किंवा बाहेर टाकलं सो ते पाण्याला काय झालं, ते मूव्हेबल झालं. सो त्याच्यात कोणती एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी. ऑलवेज रिमाइंड, जे काही कंपाऊंड किंवा जे लिक्विड फॉर्ममध्ये असेल ते जर मूव्हेबल नसेल किंवा मोशनमध्ये नसतील तर तेव्हा त्यांच्याकडे कोणती एनर्जी असते, पोटेन्शियल एनर्जी. आणि ते जर आपण मूव्हेबल केलं तर सो त्याच्यात कोणती एनर्जी होती, कायनेटिक एनर्जी. अगेन हे जर फिरणारं पाणी आपण रोटेटिंग मोशनचे हे असतात त्यावर जर टाकलं तर त्याचं कन्व्हर्जन कशात होतं, आपण वॉटरपासून काय करतो, इलेक्ट्रिसिटी तयार करतो. ओके, सो त्या एनर्जीचं कन्व्हर्जन, कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन कशात होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी. कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन काय झालं, इलेक्ट्रिकल एनर्जी. सिम्पल. पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक एनर्जी. सो इलेक्ट्रिक एनर्जी कुठं वापरतो आपण, हीट करण्यासाठी काही वापरता आणि आपले बल्ब वगैरे असतो त्यात पण ते काय करता, यूज करता. सो इट इज थर्मोडायनॅमिक. सो यालाच काय म्हणता, थर्मोडायनॅमिक. का एनर्जीचा काय होतो, चेंज होतो, एनर्जी त्यांची चेंज होती, सो त्याला काय म्हणता, केमिकल थर्मोडायनॅमिक. सो सिम्पल. केमिकल थर्मोडायनॅमिक्सचे केमिकल म्हणजे ज्या काही रिॲक्शन असेल त्यात आपण रिॲक्शनमध्ये स्टडी करतो. सो थर्मो मीन्स व्हॉट, हीट, अँड डायनॅमिक्स मीन्स व्हॉट, सिम्पल मोशन ऑर चेंज. म्हणजे आपण जर एखाद्या एनर्जी जर मोशनमध्ये असेल, एनर्जी इन मोशन, तर त्याला काय म्हणतो, केमिकल थर्मोडायनॅमिक. सो सिम्पल. वॉटर मॉलिक्यूल घेतला, लिक्विड फॉर्ममध्ये घेतलं, त्याला जर हीट केली तर त्याचं कन्व्हर्जन कशात होतं, व्हेपर्समध्ये होतं. म्हणजे त्याच्या एनर्जीमध्ये काहीतरी काय झाला आहे, चेंज झाला आहे. अगेन आपण बॅटरीतले सेल कन्सिडर केले, त्यात कोणती केमिकल एनर्जी असते, पण जेव्हा त्याचं कन्व्हर्जन कशात होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी. सो त्या एनर्जीमध्ये काहीतरी चेंज होतो आहे किंवा एनर्जी काय होती, मोशनमध्ये होती. त्याला ते एक एक्झाम्पल. अगेन डॅमचं एक्झाम्पल घेतलं, जे काही पाणी असतं डॅममध्ये सो ते मूव्हेबल नसतं आणि जे काही ते मूव्हेबल नाही आहे म्हणून त्याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी असते. तेच जर पाणी आपण ओव्हरफ्लो केलं किंवा बाहेर सोडलं तर त्यातलं कोणती एनर्जी क्रिएट होती, कायनेटिक एनर्जी. अगेन ते पाणी आपण एखाद्या रोटेटिंग मोशन असलेल्या याच्यावर टाकलं सो त्याच्याकडे कोणती एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि अगेन इलेक्ट्रिकल एनर्जी कशात वापरतो आपण, हीट आणि बल्बसाठी. सो इट इज केमिकल थर्मोडायनॅमिक्स. सिम्पल. काय होतं, त्या एनर्जीमध्ये चेंज होतो, मग तो कसा होतो, फिजिकली होतो किंवा केमिकली होतो. सो फिजिकली म्हणजे जे चेंज आपल्याला दिसतात ते, आणि केमिकली म्हणजे जे चेंज दिसत नाही तो. सिम्पल. डेफिनेशन ऑफ केमिकल थर्मोडायनॅमिक. केमिकल थर्मोडायनॅमिक इज द थर्मोडायनॅमिक एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. थर्मोडायनॅमिक इज द एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. एनर्जीचं काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन होतं. मग कोणत्या, ड्युरिंग दिस प्रोसेस फिजिकल ऑर केमिकल, एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होतं, पण कसं, फिजिकल किंवा केमिकल प्रोसेसनुसार त्यात काय होतं, एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. इज इट ऑल्सो केमिकल थर्मोडायनॅमिक. केमिकल थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय, सिम्पल एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. मग ते कोणती, आयदर फिजिकल एनर्जी घ्या किंवा केमिकल एनर्जी. इज ऑल्सो नोन ॲज केमिकल थर्मोडायनॅमिक. स्टडी करताना आपल्याला 3 टर्मचा स्टडी करायचा आहे. जे काही ज्या 3 टर्म्स आहे त्या पूर्ण चॅप्टरमध्ये आपल्याला तेच वर्ड रिपीट होणार आहे. सो त्या कोणत्या, युनिव्हर्सल, सिस्टीम अँड सराउंडिंग. हे 3 वर्ड्स आहे किंवा ज्या 3 टर्म्स आहे त्या कंटिन्यू ह्या चॅप्टरमध्ये काय होणार आहे, रिपीट होणार आहे. फर्स्ट सिस्टीम, सेकंड युनिव्हर्सल अँड थर्ड वन इज सराउंडिंग. सो इन दिस चॅप्टर जेव्हा काही आपल्याला इमॅजिन करायला लावल सो ते काय असेल, जस्ट एक सिलेंडर असेल. सो ते कसलं सिलेंडर असेल, गॅस सिलेंडर. त्याच्यामध्ये काय असेल, जे काही आपल्याला स्टडी करायचं आहे ह्या चॅप्टरमध्ये ते गॅस सिलेंडरमध्ये स्टडी करायचं आहे.
जो सिम्पल कसलं सिलेंडर कन्सिडर करणार आहे आपण, जेव्हा जेव्हा इमॅजिन करायला लावल. सो त्यात काय घ्यायचं आहे, गॅस सिलेंडर हॅविंग द मूव्हेबल पिस्टन. हे काय मूव्हेबल पिस्टन आहे, जे काही खालीवर होतं त्याला काय म्हणतात, मूव्हेबल पिस्टन. सो आपल्याला 3 टर्म स्टडी करायच्या आहे, सराउंडिंग, युनिव्हर्सल अँड सिस्टीम. सो आपण ज्या टर्मवर फोकस करतोय त्याला काय म्हणतात, सिस्टीम. सो आपण ह्या इन दिस डायग्राम आपण कशावर फोकस केला आहे, कसलं सिलेंडर कन्सिडर केलं आहे, गॅस सिलेंडर. सो जे काही गॅस सिलेंडर असेल ते काय असेल आपलं, सिस्टीम. सिम्पल सिस्टीम कशाला म्हणायची, का ज्या टर्मवर की आपण फोकस करतोय त्याला काय म्हणतो आपण, सिस्टीम. त्या सिस्टीम त्याला काय म्हणतो आपण, त्या टर्मला सिस्टीम म्हणतो. ओके. सो सिम्पल सिस्टीम काय का ज्यावर आपण काय केलं असतो, फोकस केलेला असतो त्याला काय म्हणतात, सिस्टीम. सो आपण हे काय गॅस सिलेंडर कन्सिडर केलं आहे त्याला आपण सिस्टीम. आणि ह्या सिस्टीमच्या ज्या बाजूला असतं, सपोज हा काय, हा कंटेनर उरलेला, त्यानंतर हा जर आपण रूममध्ये कंटेनर ठेवला तर रूम टेम्परेचर किंवा रूमचं वॉल वगैरे. सो ह्या सगळ्या टर्म कशामध्ये जातील, सराउंडिंगमध्ये. सो आज जे काही ओव्हरऑल बॅकग्राऊंड असेल त्याचा बाहेरचा तो काही कशामध्ये जाईल, सराउंडिंगमध्ये. सिस्टीम कशाला म्हणायची, का ज्या गोष्टीवर आपण फोकस करतोय किंवा मेन फोकस कसला आहे, गॅस सिलेंडर. सो त्याला काय म्हटलं आपण, सिस्टीम. त्यानंतर जे काही असेल, वॉल ऑफ द सिलेंडर, देन दी सिलेंडर, म्हणजे आपण तो जर सिलेंडर रूममध्ये ठेवला तर रूमच्या आजूबाजूचा परिसर तो कसा जाईल, सराउंडिंगमध्ये. सो एक सिस्टीम अँड सराउंडिंग. नेक्स्ट वर्ड म्हटले होते मी, युनिव्हर्सल. जेव्हा सिस्टीम प्लस सराउंडिंग होतं त्याच टर्मला काय म्हणतात, युनिव्हर्सल. सो 3 टर्म स्टडी करायचे आपल्याला, सिस्टीम, सराउंडिंग अँड युनिव्हर्सल. सो सिस्टीम कशाला म्हणता, की ज्या टर्मवर आपण फोकस करतोय. सो यात कोणते टर्म, मेन काय कन्सिडर केला, गॅस सिलेंडर. सो गॅस सिलेंडर कन्सिडर केल्यानंतर गॅसवर फोकस केला आहे म्हणून त्याला काय म्हटलं, सिस्टीम. आणि त्याच्या जे काही आजूबाजूला असेल तो त्याला काय म्हणतात, सराउंडिंग. हेअर ही काय असेल मग त्यांची बाउंड्री. ती काय असेल, बाउंड्री. आता म्हणजे ते गॅसचे जे काही मॉलिक्युल आहे ते एका लिमिटपर्यंत असतात. सो ते कसे असतात, त्यांना काय म्हणतो आपण, बाउंड्री. सो बाउंड्री कशी असते, रिअल और इमॅजिनरी. बाउंड्रीत पण 2 टाईप आहे, रिअल और इमॅजिनरी. रियल और इमॅजिनरी. बाउंड्री कशी असते, रियल और इमॅजिनरी. सो 3 टर्म बघितले आपण, सिस्टीम, सराउंडिंग अँड युनिव्हर्सल. सो युनिव्हर्सल म्हणजे सिस्टीम प्लस सराउंडिंग इज कॉल्ड युनिव्हर्सल. सो सिस्टीम कशाला म्हणतो, का ज्यावर आपण फोकस करतोय त्याला सिस्टीम म्हणतो. आणि त्याच्या आजूबाजूला किंवा सराउंडिंगला जे काही असेल किंवा वॉल ऑफ कंटेनर असेल तर त्याला सराउंडिंग म्हणतो. त्याला एक बाउंड्री असते, एका सर्टन लिमिटपर्यंत ते मॉलिक्यूल जाऊ शकतात, त्याला काय म्हणतो, बाउंड्री. सो ती बाउंड्री 2 टाईप असते, एक रिअल अँड इमॅजिनरी. सो आपल्याला डेफिनेशन स्टडी करायचे आहे. फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय युनिव्हर्सल, देन सेकंड सिस्टीम अँड थर्ड वन इज द सराउंडिंग. सो युनिव्हर्सल इज इक्वल टू सिस्टीम प्लस सराउंडिंग. युनिव्हर्सल कशाला म्हणता, जेव्हा सिस्टीमचं आणि सराउंडिंगचं कॉम्बिनेशन होईल त्याला काय म्हणतो, युनिव्हर्सल. सो नेक्स्ट, सिस्टीम. सिस्टीम इज द पार्ट ऑफ युनिव्हर्सल अंडर द थर्मोडायनेमिक इन्व्हेस्टिगेशन. सिस्टीम काय, पार्ट ऑफ सराउंडिंग, पण काय का त्यावर काय केलं जातं, थर्मोडायनेमिकल इन्व्हेस्टिगेशन केलं जातं, त्या टर्मला सिस्टीम म्हणतात. देन नेक्स्ट, सराउंडिंग. सराउंडिंग इज द पार्ट ऑफ युनिव्हर्सल विच आउटसाइड सिस्टीम सच हॅज अ सिलेंडर, देन रूम इज कॉल्ड सराउंडिंग. का जो काय युनिव्हर्सलचा पार्ट आहे, सराउंडिंग कशाचा पार्ट आहे, युनिव्हर्सलचा पार्ट आहे, पण त्यात काय होतं, सच हॅज, त्यात काय काय असतं, सच हॅज अ सिलेंडर अँड रूम. हेअर सिलेंडर आणि रूम जे काही आपण कन्सिडर केलं आहे ते काय असतं, सिलेंडर अँड रूम. हे जर आपण बघितलं, रिअल अँड बाउंड्रीचं बघितलं, सपोज इकडेच काढते मी डायग्राम. काय काढलंय, कप. कपमध्ये काय
टी आहे म्हणजे चहा आहे. ओके, तो कसा आहे, हॉट आहे. कसा आहे, गरम आहे. सो आता यातली सिस्टीम कोणती झाली, कशावर फोकस केला आपण, चहा. सो सिस्टीम काय झाली, टी. सो टी इज काय, याची सिस्टीम. हे आजूबाजूचं काय येईल, त्याच्या सगळं सराउंडिंग. सो हिअर सराउंडिंग. ओके, सो बाउंड्री. आता इथं बाउंड्री राहील त्याची, बरोबर. ही काय झाली त्याची बाउंड्री, बट ती आपल्याला दिसतीये. ओके, सो इट इज रियल बाउंड्री. ही दिसते म्हणून रियल बाउंड्री. रियल बाउंड्री. तेच जर आपण इथं जस्ट मी इमॅजिन करते, ती दिसतीये का, नाही दिसत आहे, पण मी तरी इमॅजिन केलं आहे का ह्या इथपर्यंत जात आहे का, त्याच्या ज्या काही व्हेपर्स आहे किंवा ज्या त्यातून निघणारे जे काही फ्लेम किंवा वाफ म्हणतो ती इथपर्यंत जाते. सो मी ते इमॅजिन केलं. सो दिस बाउंड्री इज कॉल्ड ॲज अ इमॅजिनरी बाउंड्री. सो आपण बघितलं रियल बाउंड्री, इमॅजिनरी बाउंड्री, देन 3 टर्म्स. तर जे काही 3 टर्म्स आहेत ज्या कंटिन्यू यूज होणार आहे आपल्याला, फर्स्ट युनिव्हर्सल, सेकंड सिस्टीम अँड थर्ड वन इज द सराउंडिंग. सो सिम्पल, युनिव्हर्सल म्हणजे काय, सिस्टीम प्लस सराउंडिंग. जेव्हा सिस्टीमचं आणि सराउंडिंगचं कॉम्बिनेशन केलं जातं त्याला काय म्हणतात, युनिव्हर्सल. देन सिस्टीम कशाला म्हणायची, की ज्या मेन पार्टवर आपण थर्मोडायनेमिक इन्व्हेस्टिगेशन करणार आहे किंवा जो काही मेन पार्ट आहे, सपोज आपण फर्स्ट कन्सिडर केलं होतं गॅस सिलेंडर, नेक्स्ट वन टी ऑफ कप. सो टी जर चहाचा कप घेतला तर टी काय त्यातला सिस्टीम, आणि गॅसचं सिलेंडर कन्सिडर केलं होतं ते सिस्टीम. ज्या काही टर्मवर मेन फोकस केला जातो त्या टर्मला काय म्हणतात, सिस्टीम. आणि सराउंडिंग म्हणजे काय, का त्याच्या बाजूचं, मग ते सिलेंडरचा वॉल असेल, ते तुम्ही रूममध्ये ठेवलेलं असेल किंवा मग आजूबाजूचं जे काही असेल, सो त्याला काय म्हणतात, सराउंडिंग. नेक्स्ट बघितलं होता म्हणतात बाउंड्री. बाउंड्रीत पण 2 टाईप होते, रियल अँड इमॅजिनरी. सो रियल बाउंड्री इज बॉटम ऑफ द कप and imaginary, just imagine of this boundary. So this is also called imaginary boundary. So next lecture ला आपल्याला बघायचं आहे टाईप ऑफ थर्मोडायनॅमिक और टाईप ऑफ सिस्टीम. सो किती टाईपचे सिस्टीम असतात, ओपन, क्लोज सिस्टीम.